कर्जमाफी 2026 जाहीर झाली आहे आणि याबाबतचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, यासाठी कोणते शेतकरी नेमके पात्र आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नेमकं कोणत्या शेतकऱ्याला प्रोत्साहनपर लाभ 50,000 रुपये मिळणार आहे, ते आता आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24, सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल तर त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी रुपये 50,000 इतका अधिकतम रकमेपैकी लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा शेतकऱ्यांची कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याही विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 यापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदतीत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान रुपये 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. तर अशा प्रकारे हा जो प्रोत्साहनपर लाभ आहे तो शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो.